तर त्यासाठी अरुणदादाने सांगितलं होतं, त्याच्या सांगण्याप्रमाणे मागे तुम्ही बघाल तर रेतीच्या 100 ते 125 गोण्या ठेवल्या आहेत, जेणेकरून कुठेतरी वजनाचा समतोल झाला पाहिजे. म्हणजे इकडेही बॅलन्स झाला पाहिजे. गणपती चालताना मागचे टायर उठू नये या गोष्टी लक्षात घेऊन मागे ठेवलं गेलेलं आहे. आणि ती ट्रॉली खेचताना सांगण्यात आलं आहे की जास्तीत जास्त कार्यकर्ते ट्रॉली जवळ हवे, बरोबर, काळजीपोटी. त्याकरिता आपण एक 70 ते 80 लोकांची टीम बनवली आहे, जी आगमनाला जेव्हा गणपती मंडपात येईपर्यंत आणि विसरायला मंडपातून गिरगाव चौपाटीला जाईपर्यंत त्यांचं काम एकच असेल, तुम्ही ट्रॉली जवळ थांबायचे. ज्या काही त्यांना गोष्टी लागतील, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल त्यांना पाण्याची सोय असेल, बरोबर, त्यानंतर एनर्जी ड्रिंक असेल, त्यानंतर नाश्ता असेल, जेवण, त्यांना सर्व तिथे जागेवर सर्व दिलं जातं. त्यांना जागेवर देण्याचं कारण एवढंच आहे की तिथून कोण हलता कामा नाही. आणि तू स्वतः दादा आम्ही तिथे पाहतो की तिकडनं सगळ्यांना गाईड करत असतो दादा. प्लस दादा एक अजून एक छोटं होतं की आम्ही पाहिलं की जो आपला जे गणेशोत्सव सुरू व्हायच्या आधी 24 तारखेला संडे होता, आपलं काही आगमन नव्हतं, काही नव्हतं, तरी आपण लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उतरलेत. रविवारी पोलिसांकरता आपण त्या ठिकाणी एनर्जी ड्रिंक होतात. तर या कार्याबद्दल काय सांगशील? नाही, कसं आहे, आपल्या मंडळात आम्हाला जे आपले विश्वस्त आहेत, जे पूर्वी पदाधिकारी होते, त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं आहे की हा आपका इंटरव्यू भी ₹10 मध्ये पैठणी आपने दिया था ना, मूर्ति का पूरा बायोफिकेशन आपने